प्रत्येकाला चकली आवडते आणि ती जर चकली काटेदार कुरकुरीत असेल तर अजून मन भरतं, करणाऱ्याला देखील आणि खाणाऱ्याला पण. तर आज आपण भाजणीपासून ह्या चकल्या पाहणार आहोत आणि ह्या चकल्या एकदम कुरकुरीत होणार आहेत आणि ही चकली अजिबात तेल न पिणारी होणार आहे. कारण आपली भाजणी जर व्यवस्थित असेल तर चकली कुठेही बिघडत नाही. तर मी 1 किलो इतका राशन तांदूळ घेतले आणि त्याला स्वच्छ धुवून घेतली आहे. 1 किलोमध्ये मी 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, बाकी सगळं साहित्य मी 50 ग्रॅम घेतले आहे. जसं की बघू शकता, मूग डाळ घेतली आहे, साबुदाणा, उडद डाळ, पोहे आणि आपली फुटाण्याची डाळ ही मी 50 ग्रॅम इतकं सेम प्रमाण ठेवली आहे. तर सर्वात आधी आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे. त्या भाजणीमध्ये म्हणाल तर मी 1 किलो इतका राशन तांदूळ घेतला आहे आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आपला हा चमचा सतत फिरून घ्यायचं म्हणजे खाली तांदूळ लागणार नाहीत. एकदम हलक्यावरती असं भाजून घ्यायचं आहे. तांदूळ एकदम कुरकुरीत झाला पाहिजे. तर असंही तांदूळ भाजायला मला 10 मिनिट इतका टाईम लागणार आहे. तर बघू शकता तांदूळचा कलर चेंज झाला आहे आणि धुतल्यामुळे एकदम व्हाईट असतात, त्यामुळे चकली ही कुरकुरीत आणि दिसायला भारी देखील होते. तर तांदूळचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि बाकीचं थोडं घ्यायचं आहे. जसं की 1 किलोला 200 ग्रॅम डाळ आणि बाकी सगळं 50 ग्रॅम. तर तांदूळ छान भाजून झाले आहेत आणि आता आपल्याला भाजायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि ही हरभऱ्याची डाळ आहे 200 ग्रॅम. तर या डाळीलासुद्धा चांगलं भाजून घेऊया आणि आपल्याला सतत असं चमचा फिरून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि स्टीलची कढई असल्यामुळे अजून जास्त काळजी घ्यावी लागते. पण स्टीलची कढई असल्यामुळे एक तर लवकर भाजून येतं आणि आपला टाईम देखील उरतं. पण त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक अशी डाळ भाजून घ्यायची. चमचा कुठेही थांबवायचं नाही, सतत फिरून घ्यायचं. तर डाळ चांगली भाजून झाली आहे आणि आता आपल्याला भाजायचे आहे मूग डाळ आणि मूग डाळ आपल्याला 50 ग्रॅम इतकी घ्यावं लागते, कारण हे आपल्या चकलीचं प्रमाण आहे 1 किलोचं. मूग डाळ आहे ती चांगलं परतून घ्यायचं आणि ह्या डाळीला आपल्याला 4 ते 5 मिनटं टाईम लागतो. पण सतत चमचा फिरवत राहा म्हणजे खाली अजिबात लागणार नाही. कारण भाजणी आहे तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खासकर भाजणीवरच आपली चकली छान होणार आहे. त्यासाठी भाजणी एकदम काळजीपूर्वक करायची आहे. खाली न लागता एकदम व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं. आता मी घातली आहे उडद डाळ आणि ही देखील लवकर भाजून येते. तर बघू शकता, जेवढ्या डाळी हलक्या तेवढ्या लवकर भाजतात आणि जेवढी जाड डाळ असते तेवढं टाईम घेते. पण भाजणी जर व्यवस्थित असेल तर चकली छान वळते. आता मी घालत आहे साबुदाणा आणि साबुदाणा पण चांगला परतून घेऊया. साबुदाणा थोडासा फुलला पाहिजे. जेव्हा आपला साबुदाणा भाजतो ना त्या टायमाला थोडंसं असं आवाज करतं, असं लाह्या कसं येतात पॉपकॉर्नसारख्या तसं आवाज करतं, तेव्हा समजून जायचं की आपला साबुदाणा छान भाजला आहे. तर आपली भाजणी बऱ्यापैकी झाली आहे. आता सगळ्यात शेवटी आहे पोहे. पोह्याला जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी ते कुरकुरीत असतात, पण अजून थोडंसं कुरकुरीत करण्यासाठी 1-2 मिनटं टाईम लागतो. थोडंच जरा परतून घ्यायचं, आपले पोहे देखील छान कुरकुरीत होतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे फुटाण्याची डाळ, पण थोडीशी भाजणी थंड झाल्यावर घालूया. आणि भाजणीचं प्रमाण 1 किलोचं असल्यामुळे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे. 200 ग्रॅम डाळमध्ये बाकी सगळं 50 ग्रॅम. तर मी आता ह्याच्यामध्ये घालत आहे 150 ग्रॅम फुटाण्याची डाळ. फुटाण्याच्या डाळीमुळे एक तर चकली कुरकुरीत होते आणि छानही बनतात. तर चला सगळं आता एकजीव करून घेऊया. आपली ही हरभऱ्याची डाळ आहे ना ती कुठं तर दिसायला पाहिजे, जास्त नाही. पण तांदूळ मात्र थोडं जास्तच घ्यायचं, त्यामुळेच आपली चकली आहे ती एकदम कुरकुरीत होते आणि काटेदार. तर आपली ही भाजणी तयार झाली आहे आणि गिरणीमध्ये ह्याला बारीक करून दळून घ्यायचं म्हणजे आपली चकली आहे ती छान होते. तर आपली भाजणीचं पीठ तयार झालं आहे आणि एकदम मस्त असं बारीक दळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आपले घरचेच मसाले. चकलीमध्ये हा मसाला आहे आणि हा घरामध्ये बनवून आपण या चकलीमध्ये जर घातला तर चकली एकदम स्वादिष्ट होते. त्यासाठी मी घेतली आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा ओवा. आता याला चांगलं गरम करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये छान याची भरड तयार होते. एकदम पण बारीक करून घ्यायचं नाही आपल्याला, थोडेसे भरड पाहिजे म्हणजे असं मोठं. तर आधी चांगलं परतून घेऊया म्हणजे खाली लागणार नाही आणि थोडंसं परतून घेतल्यामुळे बारीक व्हायलाही सोपं पडतं. तर अशा प्रकारे मी चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर मी 1 किलोचं प्रमाण घेतले चकलीसाठी, तर त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं मी तेल घेतली आहे आणि आता हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी इतकं तेल मी या तडक्या फॅनमध्ये घातली आणि आता चांगलं गरम करायला ठेवणार आहे. आणि तेल गरम होईपर्यंत थोडं थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तेल भाजणीमध्ये घालायचं. कारण भाजणीमध्ये असं तेल घातला की आपली चकली आहे ती काटेदार आणि कुरकुरीत होते. त्याचसोबत आपली चकली आहे ती तेल अजिबात पीत नाही. तर तेल मात्र कडकडीत गरम करून घाला. तर 1 किलोला 1 वाटी तेल मी इतकं वापरली आहे. तेल जास्त गरम आहे त्यामुळे तुम्ही चमच्याच्या सहाय्यानं असं पिठाला एकजीव करून घ्या.
तेल मात्र सगळीकडं लागलं पाहिजे. गरम असतेवेळी चमच्यानं आणि थंड झाल्यानंतर असं हाताने एकजीव करून घ्यायचं. जेवढं तुम्ही ह्या पिठाला आणि तेलाला एकजीव कराल तेवढीच चकली आहे ती रुचकर आणि टेस्टी होते. त्यासोबत काटेदारी बनते आणि तेल देखील अजिबात पीत नाही. तर दोन्ही हाताने असं मी एकजीव करून घेत आहे. चकली आपली अजिबात बिघडणार नाही, कारण भाजणी व्यवस्थित आहे आणि पिठामध्ये तेल जर बरोबर असेल तर एकदम व्यवस्थित होते. तर या गोष्टींची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर या भाजणीमध्ये आपले घरचेच मसाले वापरायचे आहेत. तर सुरुवातीला मी अर्धा चमचा इतकं हळद वापरली आहे आणि तर 3 चमचे इतकं मी लाल तिखट घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालते, कारण मीठ हे आपल्या अंदाजावर घालायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे मूठ भरून आपल्याला तीळ. हे तीळ सगळीकडे असं पसरून घाला, म्हणजे सगळीकडे लागतं. जेव्हा आपण चकली तळतो ना, छान दिसतात आणि खायला एक टेस्टी वेगळीच येते, कारण मध्ये जेव्हा ते तीळ येतात ना खूप छान वाटतं. आता मी घातला याच्यामध्ये जो मी मसाला करून घेतला होता धणा, जिरा आणि ओवा, तो मी मोठी अशी भरड करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये घातली. आता मिक्स करून घेत आहे. आधी चमच्याच्या साहाय्यानं करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांचा वापर करून हे पीठ आहे तसं दोन्ही हातांच्या मध्ये असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ह्या पिठामध्ये सगळे मसाले आहेत ते मुरतात आणि चकली आहे ती टेस्टी होते आणि कुरकुरीत देखील होते. तर आपली चकली बिघडू नये म्हटला तर ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मेहनत जितकं कराल तेवढीच चकली आहे ती रुचकर बनते आणि मनापासून करा. त्याचसोबत मी 1 ग्लास इतकं गरम पाणी ह्या भाजणीमध्ये घातली आहे आणि हे पीठ आहे ते ह्या गरम पाण्यामध्ये छान मुरलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया आणि आपल्याला हे पीठ अर्धा ते 1 तास जर मुरायला ठेवला की सगळा मसाला या पिठामध्ये मस्त असं मुरतो आणि आपली चकली आहे ती एकदम छान होते. तर अर्धा ते 1 तास, तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता, नाहीतर 1 तास ठेवला तर भारीच आहे. आता काय करायचं, आपल्याला थोडं पीठ घ्यायचं आहे आणि असं छान मळून घ्यायचं, म्हणजे आपली चकली आहे ती रुचकरी होते आणि काटेदारी बनते. पण थोडं घेऊन मळा, म्हणजे एकदम भारी पण होतं आणि करायला जास्त त्रासही वाटत नाही. एकदम जर मळला तर पीठ आहे ते कडक व्हायला बघतं, त्यामुळे चकली आहे ती तुटायला बघते. ते जर थोडं मळला तर चकली अजिबात तुटत नाही आणि काटेदार बनते. तर या गोष्टींची काळजी जास्त घ्या, म्हणजे आपली चकली आहे ते अजिबात बिघडत नाही. कमी पाण्यामध्ये आपल्याला पीठ जास्त मळून घ्यायचं आहे, कारण जास्त जर पाणी वापरून तुम्ही पीठ मळला ना तर पीठ मऊ पडतं आणि त्यामुळे चकली नरम पडते. त्यासाठी कमी पाण्यामध्ये जास्त मळून घ्यायचं हे पीठ आणि मऊ करायचं. इकडं तेल गरम करायला ठेवली आहे. तेल थोडं जास्त घालायचं तळण्यासाठी आणि कढई आहे ती थोडीशी मोठी घ्यायची, म्हणजे चकली आपल्याला जास्त तळता येतात. आणि इकडं चकलीचा साचा तयार आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आणि आपलं जे पीठ मळलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आणि आपल्याला चकली करून घ्यायचं आहे. कारण भाजणीपासून ते पीठ मळेपर्यंत आपण व्यवस्थितपणे काळजी घेतली आहे, त्यामुळे चकली बिघडायचा चान्सच नाही. इकडं माझं पीठ देखील ह्या साच्यामध्ये भरून झालं आहे आणि आपलं ढक्कन आहे ते चांगलं लावून घ्यायचं, म्हणजे आपली चकली आहे ती एकदम व्यवस्थित होते. तेल देखील गरम होत आहे आणि चकली साच्यामध्ये पीठ देखील छान भरून झालं आहे आणि आता चकली करून घ्यायला काहीच हरकत नाही. चकल्या तुम्ही प्लेटवरती किंवा न्यूजपेपरवर देखील करू शकता. तर मी न्यूजपेपर घेतली आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त जागा आहे, तर तुम्ही कितीही करून ठेवू शकता. आणि तेल चांगलं गरम झालं की आपण चकल्या या सोडायला बरं. तर मी चकल्या सगळ्या करून घेते. तेल देखील छान गरम झालं आहे. तर तेल चेक करण्यासाठी बघू शकता मी पीठ घातली आणि पीठ आहे ते वरती आलं आहे. आता आपलं चकली तळायला तयार. तर बघू शकता मी सुरुवातीला पहिली चकली घातली आहे आणि बाकीच्या आता सगळ्या चकल्या घालून घेते. आणि कढई मोठी असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही 6-7 चकल्या देखील आरामशीर याच्यामध्ये घालून तळू शकता, कारण कढई मोठी असली की चकलीला देखील जागा खूप होतो, त्यामुळे तुटायला बघत नाहीत. तळायला मात्र तेल थोडं जास्त घालायचं, म्हणजे आपली चकली आहे ती छान तळून येते. बघू शकता मस्त असा चकलीला कलर आला आहे, कारण भाजणी व्यवस्थित असली आणि पीठ मळणं जर ओके असेल तर आपली चकली आहे ती अजिबात बिघडणार नाही आणि तळल्यानंतर बरेच दिवस कुरकुरीत राहते, कारण आपण एकदम व्यवस्थित प्रमाणामध्ये सगळं घेतलं आहे, त्यामुळे चकली ही कुरकुरीतच राहणार. तर दुसरी बॅच मी तळून घेत आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जसं की थोडं थोडं पीठ घेऊन मळायचं आहे. जसं की 5 ते 6 चकल्यांचं पीठ घ्यायचं, मळायचं आणि त्या 6 चकल्या करून घ्यायचं आणि लगेच त्या तळून घ्यायचं. असं केला की आपलं तेल देखील खराब होत नाही, चकली देखील तेलामध्ये तुटत नाही. काही जण काय करतात, एकदम पीठ मळून घेतात आणि एकदम जास्त चकल्या करून ठेवतात आणि तळायला बसतात. असं केल्यामुळे काय होतं, सुरुवातीच्या चकल्या छान तळून येतात आणि मध्येच आहेत की चकल्या तुटायला लागतात. कारण त्या चकलीमधलं पीठ आहे ते सुकलेलं असतं हवेनं. त्यामुळे तेलामध्ये गेल्या की तुटतात आणि तेल त्याच्यानं खराब होतं. त्यामुळे मग बाकीच्या चकल्यांना फेस यायला लागतो आणि जसं आपण चकली परतायला जातो तेव्हा ती तुटते. यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायचं. थोडं थोडं पीठ घ्यायचं, चकली करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं. म्हणजे आपली चकली आहे ती अजिबात तेलामध्ये तुटत नाही, तेल खराब होत नाही. भाजणी होती 1 किलोची, त्यामुळे चकल्या झाल्या आहेत इतक्या. बघितल्यानंतरच खावं आणि तोंडात घातल्यानंतर विरघळावं अशा ह्या चकल्या झाल्या आहेत. तर कुरकुरीत अशा चकल्या नक्कीच ट्राय करा. कारण घरी बनवलेला प्रत्येक सण हा जास्त होतो आणि आपण 8 ते 10 दिवस नक्कीच खाऊ शकतो. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.